मंडप पूजन झालेलं आहे। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव काम चालू आहे। तिथे तुम्हाला जेव्हा पण दर्शन करायचं असेल तेव्हा तुम्ही इथे येऊन दर्शन करू शकतात। इकडनं सेलिब्रिटी वगैरे येण्यासाठी चाललो आता चिंचपोकळीचा चिंतामणीचा मंडप बघायला। किती काय पोकळीमध्ये आपण एंटर केलेला आहे। तयारी तर चालू आहे आता इथे। आता परळ वर्कशॉप पण आपल्याला मध्ये दिसलाय, तर आपण त्याची पण थोडीफार अपडेट आपण घेऊया। थोडीफार खेतवाडी 7वी गल्ली यांची ट्रॉली दिसते आणि त्याच्या आता मूर्त्या बनवून रेडी आहेत थोड्याफार इथे। आणि इथे समोरच एक मोठी मूर्ती आपल्या पण चला आतमध्ये जाऊया। बोला लालबागच्या राजाचा विजय असो। तुम्हा सर्वांना जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल सुधीर बीच ज्योतीमध्ये। आणि तुमचं स्वागत आहे लालबाग मध्ये। आणि आपण आता आहे लालबाग मध्ये आणि सर्वांना माहिती आहे लालबाग कुठे आहे। तर आपण जस्ट ठिकाणी जात होतो तर आपल्या मित्राचा फोन आला आपला की इथे मंडप पूजन झालेलं आहे, तर पॉसिबल आहे तर तू ये इथे। आणि मी इथे असल्या कारणाने लगेच इथे आलो तुम्हाला सगळ्यांना अपडेट द्यायला। तर मी इथे काय अपडेट आहे तुम्हाला आता मी फक्त देतो। इथे मंडप पूजन झालेलं आहे मित्रांनो। तुम्ही व्हिडिओ बघताय, ब्लॉग बघताय, पण तुम्ही सबस्क्राईब नाही करत आहे। सबस्क्राईब करा तर तुम्हाला नवीन नवीन अपडेट जी गणपतीची आहे ती मी तुम्हाला देत राहील। आणि सबस्क्राईबच्या बाजूला तिथे एक छोटीशी बेल आहे, ती पिन करा वाजवा, त्या कारणाने तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील। तर आता आपण चला आतमध्ये जाऊया। बोला लालबागच्या राजाचा विजय असो। आणि कमेंटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे गणपती बाप्पा मोरया। आपण आता इकडनं एंट्री केली होती। ही चिवडा गल्ली आहे आणि हा बघा हा इथे लालबागच्या राजाकडे जाण्यासाठी हा गेट आहे। इथे बाहेरच पोलीसचे बॅरिकेड्स इथे लावलेले आहेत आणि समोरच तुम्हाला बोर्ड इथे दिसेल लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ। आणि इथे तुम्हाला दिसेल लालबागचा राजा जाण्याकडे मार्ग। तर इथे टेम्पो आलेला आहे आणि इथे तुमच्या समोर इथे तुम्हाला दिसत असेल की मंडपाचं काम चालू आहे। मंडप पूजन इथे झालेलं आहे। आता आपण तेच इथे तुम्हाला अपडेट द्यायला आलेलो आहे। पुढे जसं आपण चाललो आहे ना, काम चालू आहे तिथे लालबागच्या राजाचा मंडप इथे। पुढे बघूया आता आपण मंडळ इथे जमा आहेत, मंडळाची कार्यकर्ते इथे आहेत। आणि ही समोरची लेन असते ना, इकडनं गणपती विसर्जनाकडे घेऊन जातात आणि इकडनं दर्शनाला पण येतात आपण। आणि मंडळ जिथे आहे, गणपती जिथे बसतो ना, त्याच्या बाजूलाच इथे हनुमान मंदिराचं दर्शन पण घ्या तुम्ही। इथे तुम्हाला मी समोरून दाखवतो। किती मोठा मंदिर आहे इथे, मस्त एकदम। तुम्हाला इथे लालबागच्या राजाचं इथे असं बोर्ड इथे दिसेल आणि इथे पूजन इथे झालेलं आहे बघा। इथे नेहमी असतो। इथे तुम्हाला जेव्हा पण दर्शन करायचं असेल तेव्हा तुम्ही इथे येऊन दर्शन करू शकतात। आपण पण दर्शन करून घेऊया। आणि हा बघा मंदिर इथे तर तुम्ही पण येऊन इथे असं दर्शन घेऊ शकता। हा वर्षाला 12 महिने इथे तुम्हाला दर्शन करायला ठेवलेलं असतं। इथे मंडपाचं काम इथे चालू आहे आणि ही जी लेन तुम्हाला दिसते ना इकडनं आली आहे, हे इकडनं सेलिब्रिटी वगैरे येण्यासाठी इकडनं ही लेन ठेवलेली आहे। ती डायरेक्ट इकडनं आतमध्ये घेऊन जातात। मंडपाचं काम इथे चालू आहे, हे बघा मंडप पूजन झाल्यानंतर। आणि ही बरोबर समोरची लेन आहे, ही पूर्ण लेन 10च्या 10 दिवस बंद असते, कारण का इकडनं सगळे दर्शनाला येत असतात। तर दुकानं टोटल 10 दिवस बंद असतात। तर आता आपण इकडे शूट करतोय ना, तर आपल्याला भेटलेले आहेत, काय तुमचं नाव? महेश ब्लॉग्स आणि शुक्ला आदर्श ब्लॉग्स। तर ह्यांच्या पण चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। हे पण गणपतीची जी अपडेट आहे ना ही चांगल्या प्रकारे देत असतात।
चॅनलला खूप सारं प्रेम द्या. दादा खूप फ्रेंडली आहेत आणि तुम्हाला जर प्रॉपर म्हणजे नाही का प्रॉपर जर प्रत्येक गोष्टी जर बघायचं असेल गणपती तर दादाला प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सबस्क्राईब करणार, बेल आयकॉन ऑन करणार तर त्यांनी काय टाकलं हे लगेच तुम्हाला समजणार. आणि प्लीज कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. चला तर परत एकदा गणपती बाप्पा मोरया. चला भेटूया. मंडपाचं काम तर चालू आहे. मी तुम्हाला इथली अपडेट दिलेली आहे आणि इथे मूर्ती बनण्याचं जे काम आहे ते मला वाटतं पुढच्या महिन्यापासून चालू होणार आहे. तर अशीच अपडेट मी तुम्हाला देत राहीन. सबस्क्राईब करा चॅनल. सबस्क्राईबच्या बाजूला टिन घंटी असेल ती दाबा म्हणजे तुम्हाला सगळी नोटिफिकेशन येत राहील. तर आपण पुढे बघूया. चला लालबागवरनं आपण निघालो आहे. आपल्या समोरच चिवडा गल्लीतून आपण बाहेर निघतो. थोडासा चिवडा घेऊन जाऊया आपण घरी. बघूया कसा लागतो इथला चिवडा. मग आपण ठिकाणा चिंचपोकळीचा चिंतामणी पण आपण मंडप किती झालाय ते पण बघूया. चिवडा घेतोय थोडा घरवाल्यांसाठी. बघा थोडा टेस्ट करून पाहिला. मक्याचा चिवडा आहे, मस्त आहे. बघा आपण तुम्ही पण या इथे महालक्ष्मी चिवडा आणि स्वीट ट्राय करा तुम्ही इथे लालबागमध्ये चिवडा खाली. आपण चाललो आता चिंचपोकळीच्या चिंतामणीचा मंडप बघायला. किती काय तिकडे काम झालंय आणि केतन चालवतोय गाडी, बाईक चालवतोय केतन. तर आपण पोहोचूया तिकडे आणि तुम्हाला काय ती अपडेट देऊया. चिंचपोकळीमध्ये आपण एंटर केलेलं आहे आणि आपल्या समोरच चिंचपोकळीचा चिंतामणी गणपती तिथे बसतो ते समोरच आहे आपल्या. बघूया आता आपण आतमध्ये जाऊन किती काम झालंय. आपल्या समोरच आहे चिंतामणीचा मंडप आणि इथे अजून का अशी एवढी प्रोग्रेस नाही आहे. अजून चिंतामणीचा पाद्यपूजन व्हायची पण अजून बाकी आहे. आणि हा इकडनं चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ यांचं इथे बोर्ड लावलेलं आहे. आणि आपण इकडनं आलो होतो आणि हा आतून इकडनं तुम्हाला बघायला भेटेल. तयारी तर चालू आहे आता इथे. बघा आई भवानी चिंचपोकळीची आणि चिंतामणी यांचे इथे फोटो लावलेले आहेत गेल्या वर्षीचे. आता लवकरच इथे काम चालू होईल तर आपण ही अपडेट पण तुम्हाला देईल आम्ही. तर आता आपण इकडनं पुढे जाऊया. आपल्याला ना इथे जाता जाता परळ वर्कशॉप पण आपल्याला मध्येच दिसलंय. तर आपण त्याची पण थोडीफार अपडेट आपण घेऊया. थोडीफार जास्त नाही, तुम्हाला शॉर्टमध्ये मी दाखवतो केवढं काम झालेलं आहे. कारण का याची अपडेट मी तुम्हाला लास्ट टाइम पण देईल. तर आता आतमध्ये जाऊया आणि बघूया. आता इथे लालबागला आलो होतो म्हणून इकडनं जाताना आपल्याला परळचा वर्कशॉप दिसला म्हणून तुम्हाला दाखवता. जास्त नाही दाखवत, जरासंच दाखवता इथे. हे बघा थोडं काम झालेलं आहे इथे. आता मूर्त्या बनतात आहेत आता. हे बघा मंडळाच्या ट्रॉल्या आपण आलेल्या आहेत इथे. पहिलीच आपल्याला खेतवाडी 7वी गल्ली यांची ट्रॉली दिसते आणि त्याच्या मागे मालाडचा राजा आणि या साईडला पण आपल्याला बघायला भेटतात आहेत ट्रॉल्या ज्या आहेत आलेल्या आहेत मंडळाच्या. आणि हा नजारा आहे. आता मूर्त्या बनवून रेडी आहेत थोड्याफार. इथे काम फटाफट चाललेलं आहे इथे. बघा जास्त नाही दाखवत आहे मी. बाकी इथे मंडळ पण येणार आहे बुकिंगसाठी. आणि इथे समोरच एक मोठी मूर्ती आपल्या मस्त एकदम. हे बघा आणि इथे पण लाईनीमध्ये मूर्त्या बनवून रेडी आहेत. छान वाटतात एकदम. कलर झाल्यावर अजून छान वाटतील. थोडा पुढे आल्यावर पण आपल्याला मोठ्या मूर्त्या झालेल्या दिसतात आहेत तिथे. यायला खूप छान छान मूर्त्या बनणार आहेत तिथे. तर आता सध्या तरी ही एवढीच अपडेट आहे. तर अजून काय असेल तर आपण तुम्हाला पुढे कळवण्यात येईल. चला गणपती बाप्पा मोरया. लालबागच्या राजाची आणि चिंचपोकळीचा चिंतामणी तुम्हाला मी जे काय अपडेट आहे ती इथे तुम्हाला दिलेली आहे. तर आता आपण इथे व्हिडिओ एंड करतोय.
तर अशीच अपडेट तुम्हाला येत राहील. चॅनल सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया असं नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. कमेंट आली पाहिजे, कमेंट थांबली नाही पाहिजे. चला बाय बाय.